यांना संपवायचे होते. मग ते संपण्याऐवजी ते भाजपाकडे गेले. एक ना एक दिवस माझ्या सल्ल्याची आठवण येईल तुम्हाला की आपण हे करायला पाहिजे होती प्रक्रिया. हे आतून एक हे सगळे हे षडयंत्र फेडयंत्र रे, फक्त जरा माहिती येणार आहे मला असं म्हणतोय मी. कोण कोण आहेत, कोण कोण होते, काय काय विषय ठरले. लोक लय चतुर झाले बरं आता, लय चतुर झाले, लय लय लय. आनंद वाटतो आमच्या मराठ्यांच्या आमदाराला. येऊ मराठा समाज संपताना बघायनं आमच्या मराठ्याच्या आमदाराला आनंद वाटतो, आनंद वाटतो. खूप चांगल्या कुळात जन्म घेतला यांनी की यांना मराठा संपावसा वाटतं. षडयंत्रात सहभागी आहेत, करतील ना, आम्ही कुठं काय म्हणतो. बेस्ट फॉलो करणार आहेत एकदम सगळं सोयीला. आता ते बावनकुळे साहेबाचं ऐकून जेलातल्या बी आरोपीला भेटून येते ना सगळ्या. काही हाई नाही, खायला प्यायला केळं फिळं आहेत का नाही, आज भजे फिजे जिलेबी फिलेबी. आता ते सगळं बघते ना, गोदाड्या गादाड्या सगळं. मग ते भेटेल का हरकती. खून केलाय ना त्यांनी, भेटेल का हरकती. काय फरक आहे त्याचा. त्यांच्यासाठी सारखंच हाटलासारखं ते काय नाही, ते जमतं ते. गुंडाला क्रूर काम करणाराला सरकार चालवतो ना शेवटी. असं काय करता. मग निधी उपलब्ध करून देतो, निवडणुकीला पैसे देतो कचाकच. यांचे थोबाडं बंद कशामुळे आहेत. कामं देतात, हे करतात. मग काय करायचं. खुणा मरणात मराठ्याचे पोरं मेले ते मेले. आपलं राजकीय करिअर तर घडन ना त्यांचं. काय नाही मॅनेज होणारा नेता नाही, त्यांच्या तालमीतला आहे. त्यांना काय चांगले आहेत त्याचे सगळे सारे एक एक गठ्ठा आहे ते. तुम्ही यांना साथ द्या, यांनी त्यांना साथ द्या, आम्हाला गरीबाला मराठ्याला संपवा. हे सगळे सारखेच आहेत सगळे. हे नमुने बाजायचे सर की मी लय विश्वास टाकला होता. मी कोणत्याच नेत्याला समजत नाही. मुख्यमंत्र्याला नाही, कोणाला नाही, कोणाला नाही, कोणाला नाही. ना भाजप नाही, राष्ट्रवादी नाही, काँग्रेस नाही, शिवसेना नाही. कोणी असू द्या तुम्ही, भाजप असू नाही तर तिकडे काँग्रेस असू नाही तर बेसराम असू. हां, मी समाजापेक्षा मोठं कोणालाच म्हणत. समाजच देव, समाजच माझं कुटुंब परिवार आहे. कोणाला मोजित नाही. धोका दिला ना माझ्या समाजाला मी सोडीसुद्धा नाही. मी एवढा विश्वास टाकला होता की ते अख्खा मराठा समाज उभा केला होता. 17-18 आमदार उभा केले मी आजी माझी. ताकदीनं एक जीवन उभा राहा. बाकीच्या जागेवर आहेत. पंचपक्षात असू द्या, ते नाही बेमानी करीत मराठीशी. सगळ्या पक्षाचे आहेत. आजी आहेत, माझी आहेत, खासदार आहेत. आजी माझी खासदार 4-5 आहेत. 15-16 आजी माझी आमदार आहेत. सगळ्यांना सांगितलं पक्ष फिक्ष गेला का द्यायचे गांडीत तिकडं. तुटून पडा सगळे. समाजासाठी काम करतो ना, उभा राहायचं. अरे पोट्टे काय मानायला लागले होते राज्यात. साहेब मी तुम्हाला एक गोष्ट खरी सांगतो. निवडणुकीच्या काळात आमदार मंत्री आपल्या प्रचाराला असणं, खासदार असणं, मुख्यमंत्री असणं आणि सरकार असणं, आपल्या बाजूनं प्रचारात फळी असणं आणि निवडून येणं काही आनंद नाही त्याच्यात. पण सगळ्या फळ्याविरोधात असणं आणि एकटा माणूस पडणं. धसांना एकटा पडला होता. एकटा असणं आणि ते निवडून येणं, अरे आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असतो. आणि त्याबाबत धसांच्या बाबत घडलं होतं. साथ दिली म्हणजे पोरांनी शेवटच्या टप्प्यात 6 दिवसात निवडणूक हातात घेतली. 300-325 पोरं असे आहेत की धसाचं थोबाडसुद्धा बघितलेलं नाही केव्हा आणि बघणार बी नव्हते. असे तुटून पडले होते. 73 गावं वाचाच फिरले त्यांनी आणि गोलालाच फेकून दाखवला. का मुंड्यांच्या विरोधात लाट होती. याला लाट नाही कळाली. यांनी या धसांनाने लाथ मारायला पाहिजे होती आमदारकी पदावर, खासदारकी पदावर. 1,67,000 मतदान पडलं असतं, पुन्हा उभा राहिलं असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणा, तुम्ही यांना दोघाला किती कवटाळा, तुम्हाला 0च मतदान आहे त्यांचं. 5 वर्षांनी गोड बोला, 10 वर्षांनी गोड बोला, 0. आणि आज तुम्ही मराठ्याकडून बी संपायला लागलात आणि इकडून बी संपायला लागला. तुम्हाला काही वाटायला पाहिजे होतं. आम्ही मोकळा हात सोडला होता, मोकळा. डुकूनसुद्धा बीडकडे बघत नव्हतं आम्ही की माणूस लढतोय ना, लढू द्या. निबारे लढू द्या. इतक्या लवकर काय म्हणतात ना, काय खरंच ना, मला ना पण ते नाही, माझी इच्छाच नाही कोणालाच भेटायची. माझी इच्छाच नाही. समाजाने काही कमी केलं का तुम्हाला. जे तुम्ही मागितलं, जसं की एखादं लेकरू बापाला मागतं, काही कमी पडून दिलं का. समाज बाप आहे आपला. तुम्ही जे मागितलं ते समाजाने तुम्हाला कमी पडून दिलं का. लागल ते प्रेम केलं. धसांनाला लागल ते प्रेम केलं, पाहिजे ते दिलं. आणि राजकारणात काय पाहिजे असतं माहिती आहे ना, गुलाल. आणि तो गुलाल तुम्हाला कधीच मिळू शकत नव्हता. तुमच्या छातीवर हात ठेवून सांगा तुम्ही, तुम्हाला मिळणार होता का. नाही दिला. इतक्या लवकर इतका विश्वासघात समाजाशी होईल आणि तुम्ही इतक्या लवकर मराठ्यांचे मान तोडून फेकून देताल राजकीय स्वार्थासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी.
आणि तुम्ही त्या क्रूर हत्या घडून आणणाऱ्या माणसाच्या तोंड बघायला जातात ही आम्हाला कोणालाच अपेक्षा नव्हती. अहो मग मला म्हणायचं असतं त्या टायमाला म्हणलं असतं राव मी. आम्हाला उलट आनंद होता, एके जिल्ह्यात काम करणारा माणूस होता. काय लोड घ्यायचा तर जातीचंच काम करताय ना, काय नेतृत्व फितृत्व कोणाला पाहिजे, कशाच नेतृत्व. एवढे खुशी नसती तर इतका ठसून भरायला असतो का. मनातलं विचारा बरं त्यांना, मनातलं विचारा बरं त्यांना. आणि बोला मनात जातवान असल्यासारखं खरं. अरे तसले जर असतो ना कोणशी त्या टायमात सभेतून ठेवलं असतं. इतकं नीच विचारायचं नाही आम्ही. मी सरळ आहे आणि माझ्या सरळपणाचा भोळेपणाचा फायदा यांनी उचलला. आणि वाटत नव्हतं आम्हाला की समाजाशी गद्दारी होईल म्हणून. हां, त्यांचे आहेत समाजाचा माझ्या जातीचा तिरस्कार करणारे मुख्यमंत्री फडणवीस ते 100% आहेत. हां, ते तिरस्कारच करणार आहेत, ते एका बदनाम करणार आहेत. उलट लय कौतुक सांगणारच की त्यांनी रात्री टाकलेला डाका, रातची केलेली चोरी गुप्त, आता हे उघड झालं म्हणून ते बदनाम षडयंत्र म्हणू लागले दसांना. उघड झालं म्हणून, उघड झालं नसतं दबलं होतं नाही, आहे का कोणाला माहीत. म्हणजे तुम्ही गुपित जाऊन मिळता एकामेकाला. म्हणजे तुम्हाला संतोष भैया किंवा ह्या मराठा समाजापेक्षा म्हणजे ज्यांनी तुमची इज्जत वाढवली राजकारणातली संपलेली, कारण तुम्ही ह्यावेळेस जर गेले असते तुम्ही संपले होते. आम्हाला सांगायचे, आम्ही नाही ऐकलं. हां, आम्हाला सांगायचे, नाही ऐकलं आम्ही. काय आम्हाला म्हणायचे हे असलं आहे तसलं आहे, ते खूप लोक सांगायचे. हां, ते आता खत्री वाटायला लागली. खूप लोक सांगण्यापेक्षा त्यांचे ते आमदार आजबे काकाच म्हणले होते, अरे हे लय बेकार आहे. अरे म्हणलं मराठा हे एक सगळ्यांनी जरा जीव लावला पाहिजे एकमेकाला, लावला पाहिजे एकमेकाला जीव सगळ्यांनी. ग बसले बिचारे सगळे. आता ते खरं वाटतं. आयला डॅमेज मी म्हणतो तुम्हाला अशी हिंमत दाखवा बरं कोणाची. त्यांनी काही केलं नाही, डेट टप्पर आहे, लावा बरं केसाला हात त्यांचे, दाखवतो आम्ही. षडयंत्र फिडयंत्र तर कोलतो आम्ही. हां, तुम्ही रचलेली मराठी मोजित नाही तुम्हाला, ती वेळ येऊन द्या फक्त. हां, ती वेळ येऊन द्या फक्त. तुम्ही चुका करता, भेटीमुळे चुकलंय सगळं. केलीच चूक आहे का ती चूक नाही. तुम्ही खून दाबायला गेलात, तुम्ही त्याला सोडायला गेलात. सरळ सरळ ते कोण आहे ते चंद्रशेखर बावनकुळे. हा, ते बावनकुळे साहेब सरळ सरळ म्हणले, 4 घंटे बोलला, हे मॅटर सोडून देता बघा. म्हणजे याचा अर्थ धनंजय मुंडे 302 मध्ये आहेत, 100% खुना देतो, सोडून द्या म्हणजे काय. आणि हेच भाजप पक्ष असा आहे की भ्रष्टाचार बाहेर काढतो. ते किरीट सोमयसाहेब आडोड मेलं ना, ते बाहेर काढणारा माणूस आहे. आणि तुम्ही थांबवा म्हणता त्याचा भ्रष्टाचार. म्हणजे भ्रष्टाचार काढणारे तुम्ही, सुपडा साफ करणारे भ्रष्टाचाराचा तुम्ही, आणि तुम्ही म्हणता थांबवा. तुम्ही तर म्हणायला पाहिजे मुळा जाळा जाळासकट संपलं पाहिजे. ही कुठली पद्धत आहे. हे तुम्ही मराठ्यांना गोड बोलून तिरस्कार दाखवायला लागलात. फक्त तुम्ही मीडियावरती काही दाखवत नाहीत, आतून तुम्ही फुल षडयंत्र संपवायचा करतात. पण ज्या दिवशी मराठ्याला कळन ना, त्या दिवशी तुमची जर निशाणे उतरली ना, तर आमची बी खानदान मराठ्यांची नाही हे लक्षात. षडयंत्र रचता काय बेट्या हो, कायचं मुख्यमंत्र्यांना कायचं काय रे, एक 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 टप्प्यात गेम करता काय. ही कुठे ग्रुप यांनीच संपविला पक्षात घेऊन. आता धसं बी हे संपवायला लागले. मराठ्यांच्या आमदाराला सुद्धा लाज वाटल्या पाहिजेत. बघा जरा, शिका त्यांचं, लाजा धरा. एवढं मोठमोठ्याल्या घराने तुमचे बी, आतून राजधानी एक. माझा सल्ला आहे तुम्हाला मराठ्याला, तुम्ही सगळ्या पक्षात असताना, भाजपात असताना, बेसरामात असताना, काँग्रेसात असताना, शिवसेनेत असताना, काँग्रेस राष्ट्रवादीत असताना, आतून जरा शिका. आपले वाचवायचे. सल्ला आहे माझा तुम्हाला. एक ना एक दिवस माझ्या सल्ल्याची आठवण येईल तुम्हाला की आपण हे करायला पाहिजे होती प्रक्रिया. हे आतून एक हे सगळे गोड बोलून एकाला संपवितेत, एकाला जवळ धरतेत, एकाला संपवितेत, एकाला जवळ धरतेत. घराने संपवायला लागलेत. मला हे सांगायचं नव्हतं तुम्हाला. एक गोष्ट प्रामाणिकपणानं 1 मिनिटाच्या आत मराठ्यांना सांगतो, माझं तर काम सुरू आहे. हां, पण तुम्हालाही सांगतो की तुम्ही सगळ्या पक्षातले मराठे, जशी धसांची भेट कळली नाही तसं जरा आतून गपचिप रात जा एक, आणि एकमेकाला वाचवी. असे घरानेत आपले काही की खूप मोठालेत, यांना संपवायचे होते. मग ते संपण्याऐवजी ते भाजपाकडे गेले. नाव घेऊ का मग. त्याच्यासाठी लाजा वाटून देऊ नका. संकेत कळून घेत जा. राजकीय संकेत जे म्हणतात ना, ते संकेत समजून घेत जा. मराठ्यांची जिरवायची यांच्या डोक्यात गुंडी आहे. हां, यांच्या डोक्यात गुंडी आहे, हे समजून घ्या जा सगळेजण.
मग ते सगळे असतील, अजितदादा पवार असतील, शिंदे साहेब असतील, विखे असतील, तुम्हाला सांगतो चव्हाण असतील, थोरात कंपनी असेल, मोहिते कंपनी असेल, म्हणजे आता सगळ्या पक्षातले म्हणतो मी तुम्हाला. म्हणजे ह्या उद्धव ठाकरे साहेबाच्या शिवसेनेतले बी, शिंदे साहेबाच्या शिवसेनेतले, अजितदादांच्या शिवसेनेतले, शरद पवार साहेबाच्या शिवसेनेतले, आणखीन कोण राहिलं, भाजपमधले मराठी, सगळे जेवढे मराठी आहेत त्यांना एक सल्ला आहे की आमदार, खासदार, मंत्री आतून एक रात जाण, ओळखून घेत जा. गेम टाकलाय, गेम तोडायचा, गेम टाकला तोडायचा. मायाळू बना जातीसाठी. तुम्हाला सगळ्या जातीचे मतं लागतात हे खरं आहे, पण ज्यावेळेस सगळ्या जातीचे मतं घेऊन जातात ना त्यावेळेस हे षडयंत्र रचित येतात. तुम्ही काय म्हणता माहिती आहे का, आमदार आणि खासदार त्याचं व्हायला ना आपल्याला काय करायचं, उद्या तुमच्याकडे बी ते येणार आहे. इथून पुढची भूमिका जरा बदला, पावलं टाकताना जरा एकमेकाच्या हिताचे टाका. भाजपचा जरी अडचणीत आणला तरी त्याला शिवसेनेने मदत करा, शिवसेनेची अडचणीत आणला तरी त्याला राष्ट्रवादीच्या मराठ्यांनी मदत करा, काँग्रेसच्या मराठ्यांनी मदत करा. एकमेकाला मदतीचा सल्ला द्यायला लागलोय मी, आणि ह्यो तुमच्या हिताचा राहणार आहे राजकारणासाठी. बघा तुम्हाला पटतंय का, आता आहे तुमचं राजकीय करिअर खराब होऊ नये, खलास होऊ नये. हे कित्येक तरी घराने सांगू शकतो मी, एवढेच 20-25 नाव घेतले म्हणजे एवढेच नाहीत, हे तुम्हाला अशी लाईनीत नावं घेतो मी, लय मोठे आमदार घेतले याच्यात, नुसते शिंदे साहेब घेतले आणि कुठं अजितदादा नाव घेतले. पण याला मराठा नेतृत्व पण जबाबदार आहे ना या सगळ्या गोष्टीला. आता तुम्ही ती सुधारणा करा ना. आम्ही सल्ला काय देतोय तुम्हाला की जेवढे घराणे आहेत मोठमोठाले, आता आमदार सगळे आले ना, मी सगळ्या पक्षाचे नावं घेतले, म्हणजे हे 10 नावं घेतले म्हणजे यांना टार्गेट नका करू. जर तुम्ही आता टार्गेट व्हायला लागलात बारी तुमचं आत्मपरीक्षण करा. एकटे पाडून हा, एकटे पाडून कार्यक्रम करायला लागलेत नाही, यांना हे तिरस्कार, यांना बांधायचं तुम्हाला खुटीला. बांधले गेलेत काही लोक. हा, तुम्हाला कुठेला बांधायचंय आणि कवर भ्याता तुम्ही तरी. मग आता जर सगळ्याच्या नळीवर सूर्य येणार असली बार तर मग एकदा वाहून द्या, समजून घ्या. तुमच्या लेकरा बाळाच्या राजकीय हितासाठी सुद्धा सांगतोय मी, आणि तुमच्या वैयक्तिक हितासाठी सुद्धा सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आमदाराला, खासदाराला, आणि माजी आमदाराला आणि माजी खासदाराला हे सल्ला आहे माझा की तुम्ही आतून जरा एकमेकाचे सल्ले घेऊन आतून जरा गुप्त एक रात जा. एखादे तुमचे जिरवायला लागले ना आतून, तुम्ही त्याच्या आतून कायम जिरा. उघड्या डोळ्यानं आपला समाज समताना बघू नका. पण हा राजकीय लढा पाहिजे. ते कळून देत नाहीत तुमचा गेम केल्याला, तुम्ही कळून देऊ नका. मराठा आम्ही संपून दिला नाही म्हणून. बघा डोका लावा यार, माझी तुम्हाला हात जोडून विनंती. नसता एक संपिणार आहेत, एवढा तिरस्कारानं भरलेले आहेत हे लोक. काही सरकारमध्ये काही लोक एवढे तिरस्काराने भरलेले आहेत मराठ्यांच्या की प्रचंड. थोडी जात सांभाळा, जात तुम्हाला 100% सांभाळेल, पण यातल्या चुका करू नका.